श्री स्वामी समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 17.1 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1 पहा. आता क्वेश्चन नंबर 1 मी ॲज इट इज काय लिहून घेतलेला आहे. ओके. इन ए सर्कल विथ सेंटर पी. आता आपल्याला हा सर्कल दिलेला आहे, त्याचं सेंटर पी दिलेला आहे आणि कॉर्ड ए बी इज ड्रॉन ऑफ लेंथ 13 सेंटीमीटर. आता इथं हा कॉर्ड दिलेला आहे ए बी. आता त्याची लेंथ किती दिलेली आहे तर 13 सेंटीमीटर. ओके. आणि नंतर सेगमेंट पी क्यू परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी. आता हे पी क्यू सेगमेंट आहे ती ए बीला काय आहे, परपेंडिक्युलर आहे कॉर्डला. ओके. देन फाइंड लेंथ क्यू बी. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे क्यू बी, ह्याची लेंथ किती आहे ते फाइंड करायचं आहे. ओके. आता खूप सोपं आहे, बघा काय होतं ते. तुम्ही बघितलं तर ह्या फिगरमध्ये पी क्यू परपेंडिक्युलर आहे कॉर्ड ए बीला, राईट. त्यामुळे ए क्यू अंतर असेल तेवढंच क्यू बी असणार आहे. आणि आपल्याला कॉर्ड ए बीचं म्हणजे लेंथ दिलेली आहे किती आहे ते, राईट. आणि क्यू बीची काढायची आहे. क्यू बीची काढण्यासाठी आपल्याला काय ए बीची हाफ असणार आहे, ती क्यू बीची लेंथ होणार आहे, राईट. फर्स्ट आता बघा आपण काय गिवन जे दिलेलं आहे ते लिहून घेऊया. कॉर्ड ए बी हा कॉर्ड आहे, तो किती आहे तर 13 सेंटीमीटर, राईट. अँड सेगमेंट पी क्यू परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी, राईट. त्यामुळं पॉईंट क्यू हा काय आहे, मिड पॉईंट आहे ए बीचा, राईट. पॉइंट Q is the midpoint of chord AB, राईट. त्यामुळे हे दोन डिस्टन्स आहे हे सेम असणार आहे आणि QB इज इक्वल टू काय येणार आहे, हाफ ऑफ AB येणार आहे, राईट. देअरफॉर QB इज इक्वल टू हाफ ऑफ AB, राईट. देअरफॉर काय येणार आहे, हाफ ऑफ ए बीचं अंतर आपल्याला दिलेलं आहे किती, 13 दिलेलं आहे, राईट. आता आपण 2ने ह्याला काय डिवाइड करू शकतो. 2 1 ज 2, 2 6 ज 12, राईट. पॉईंट द्यायचा आहे आता इथं आणि 1 राहतं आहे, त्यामुळं 2 5 ज 10 म्हणजेच किती आलेलं आहे. देअरफॉर लेंथ ऑफ क्यू बी इज इक्वल टू किती येते 6.5 आणि ही काय सेंटीमीटरमध्ये आलेलं आहे, त्यामुळे इथंही सेंटीमीटरमध्ये येणार आहे, राईट. आपलं हे काय ॲन्सर होणार आहे, राईट. आता क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2 आहे रेडियस ऑफ ए सर्कल विथ सेंटर ओ इज 25 सेंटीमीटर, राईट. म्हणजे आपल्याला आता हा रेडियस दिलेला आहे, हा 25 सेंटीमीटर आहे. आणि फाइंड द डिस्टन्स ऑफ ए कॉर्ड फ्रॉम द सेंटर इफ लेंथ ऑफ द कॉर्ड इज 48 सेंटीमीटर. आणि आपल्याला इथं कॉर्ड दिलेला आहे सी डी, त्याची लेंथ दिलेला आहे 48 सेंटीमीटर. आणि आपल्याला सेंटरपासून इथंपर्यंतचे कॉर्डपर्यंतचे अंतर आपल्याला किती आहे डिस्टन्स ते आपल्याला फाइंड करायचे आहे. ओके. सी डी इज इक्वल टू 48 सेंटीमीटर दिलेला आहे, त्याच्या हाफ पी डी होणार आहे, राईट. त्यामुळं ओ पी डी हा राईट अँगल ट्रायंगल तयार होतोय, राईट. त्यामुळं आपण इथं काय पायथागोरसचा थेरम यूज करायचा आहे आणि ओ पीचं डिस्टन्स किती आहे ते काढायचं आहे. ओके. फर्स्ट आपल्याला बघा आता काय दिलेलं आहे, ॲज इट इज लिहून घेऊया. रेडियस म्हणजेच आर कोणता आहे तर ओ डी इज इक्वल टू किती 25 सेंटीमीटर. आणि कॉर्ड कोणता सी डी होतं, राईट. सी डी इज इक्वल टू किती 48 सेंटीमीटर, राईट. देअरफॉर त्यामुळं पी डी इज इक्वल टू काय होणार आहे, हाफ ऑफ सी डी होणार आहे, राईट. इज इक्वल टू हाफ ऑफ सी डी म्हणजे किती 48, राईट. 2 1 ज 2, 2 2 ज 4, 2 4 ज 8 म्हणजेच किती येते पी डी 24 सेंटीमीटर. आता आपल्याला काय पी डी हे अंतर भेटलेलं आहे. नंतर आपण ओ पी डी ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरसचा थेरम यूज करून ओ पी हे डिस्टन्स काढूयात आपण. ओके. इन राईट अँगल ट्रायंगल कोणता तर ओ पी डी यामध्ये काय होणार आहे, बाय
पायथागोरस थेरम काय हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे हायपोटेनस इथं ओडी आहे राईट म्हणजेच ओडीचा स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार पीडीचा स्क्वेअर प्लस ओपीचा स्क्वेअर राईट पीडीचा स्क्वेअर प्लस ओपीचा स्क्वेअर आणि ओडी दिलेला आहे आपल्याला 25चा स्क्वेअर इज इक्वल टू पीडी किती आपण काढलेला आहे आताच फाइंड केलेला आहे 24चा स्क्वेअर प्लस आणि आता आपल्याला ओपी फाइंड करायचं आहे त्यामुळे ॲज इट इज आपण काय हे लिहूया ओके. आता नेक्स्ट बघा 25चा स्क्वेअर किती आहे 625 इज इक्वल टू आता 24चा स्क्वेअर आहे 576 आणि प्लस ओपी स्क्वेअर. आता 625 इकडं प्लस आहे इकडं गेलं की ते मायनस होणार आहे त्यामुळे -576 इज इक्वल टू ओपी स्क्वेअर. देअरफॉर ओपी स्क्वेअर इज इक्वल टू बघा आता हे मायनस करून काय येणार आहे 15 मधून 6 गेले किती राहणार आहेत तर 9 राहणार आहेत राईट. नंतर 2 कट करून 11 होणार आहे 11 मधून 7 गेले तर 4 राहणार आहेत म्हणजे ओपी स्क्वेअर इज इक्वल टू 49 येते. देअरफॉर त्यामुळे ओपी इज इक्वल टू काय होणार आहे तुम्ही बघितलं तर 49 हा कशाचा 7चा स्क्वेअर आहे राईट. देअरफॉर ओपी इज इक्वल टू 7 होणार आहे राईट. म्हणजेच आपल्याला ओपी हे डिस्टन्स काढायला सांगितलं होतं ते काय होणार आहे 7 होणार आहे. आता त्याच्या पुढची स्टेप तुम्ही असंही लिहू शकता काय आपल्याला फाइंड करायला सांगितलं आहे द डिस्टन्स ऑफ ए कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज किती ओपी इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. ओके हे आपलं काय राईट आन्सर आलेलं आहे. आता थर्ड बघूया क्वेश्चन नंबर 3 O is the center of the circle. Find the length of radius if the chord of length 24 cm is at a distance of 9 cm from the center of the circle. आता आपल्याला इथं ह्या सर्कलमध्ये सेंटर O दिलेला आहे आणि आपल्याला रेडियस फाइंड करायचं आहे आणि आपल्याला OA हे पॉईंट आहेत ते जॉईन करावं लागणार आहेत म्हणजे OA रेडियस तयार होणार आहे राईट. आणि आपल्याला काय दिलेलं आहे बघा आता कॉर्ड ऑफ लेंथ म्हणजे हे जे लेंथ दिलेली आहे कॉर्डची ते 24 सेंटीमीटर दिलेलं आहे राईट. ए बी दिलेलं आहे 24 सेंटीमीटर आणि ॲट ए डिस्टन्स 9 सेंटीमीटर म्हणजे ह्या सेंटरपासून कॉर्डपर्यंतचे अंतर आहे 9 सेंटीमीटर आणि आपल्याला फाइंड करायचं आहे OA हा रेडियस. ओके किती लेंथ आहे ते. फर्स्ट आपण कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे ते लिहून घेऊया. काय केलेलं आहे जॉईन पॉइंट O and A. ओके देअरफॉर त्यामुळे OA हा रेडियस आपला तयार झालेला आहे OA इज रेडियस. ओके आता AB हा कॉर्ड आहे आता याच्या मिड पॉईंटला आपण काय M नाव देऊया राईट. आता त्यामुळे काय झालेलं आहे OM परपेंडिक्युलर झालेला आहे कॉर्ड ABला राईट. आणि आपल्याला काय OM हे अंतर दिलेलं आहे किती 9 सेंट. फर्स्ट हे लिहून घेऊया कॉर्ड AB इज इक्वल टू किती 24 सेंटीमीटर. कॉर्ड AB इज इक्वल टू 24 सेंटीमीटर राईट. अँड OM इज इक्वल टू किती 9 सेंटीमीटर राईट. आणि काय सेगमेंट OM परपेंडिक्युलर काय कॉर्ड AB राईट. देअरफॉर काय होणार आहे पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ कॉर्ड AB राईट. त्यामुळं लेंथ ऑफ AM किती येणार आहे बघा आता हाफ ऑफ AB राईट. हाफ इंटू का तर हे आणि हे अंतर काय सेम असतं. ABचं अंतर आहे 24. आता आपण 2 ने ह्याला काय डिवाइड करू शकतो 2 1 ज 2 2 2 ज 4 त्यामुळं AM किती आलेला आहे तर 12 सेंटीमीटर
ओके, नंतर आता आपल्याला बघा आता हे अंतर भेटलं 12. आता आपण काय पायथागोरसचा थेरम इथे यूज करून OA हा रेडियस फाइंड करूया. राईट, इन राईट अँगल ट्रायंगल कोणता तर OMA बाय पायथागोरस थेरम. आता इथं काय होणार आहे तर हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे OA चा स्क्वेअर इज इक्वल टू AM चा स्क्वेअर प्लस OM चा स्क्वेअर. राईट, OA चा स्क्वेअर इज इक्वल टू AM चा स्क्वेअर प्लस OM चा स्क्वेअर. राईट, देअरफोर त्यामुळं आता बघा OA चा स्क्वेअर किती, AM आपण किती फाइंड केलं होतं आता 12 चा स्क्वेअर प्लस आणि OM आहे 9 चा स्क्वेअर. 12 चा स्क्वेअर काय आहे 144 आणि 9 चा स्क्वेअर आहे 81. राईट, देअरफोर त्यामुळे OA स्क्वेअर इज इक्वल टू ह्याचं आता ॲडिशन करा 4 प्लस 1 5 झालं. राईट, 5 होतं आहे आणि 8 प्लस 4 12 2 1 कॅरी ओव्हर आणि 1 प्लस 1 2 म्हणजे 225 OA चा स्क्वेअर आलेला आहे. देअरफोर OA इज इक्वल टू काय होणार आहे 225 हा 15 चा स्क्वेअर आहे त्यामुळे OA इज इक्वल टू 15 होणार आहे. राईट, म्हणजेच OA इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. राईट, म्हणजेच देअरफोर द लेंथ ऑफ रेडियस इज काय होणार आहे 15 सेंटीमीटर. ओके, आपलं हे काय आन्सर आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 4. C is the center of the circle whose radius is 10 centimeter. Find the distance of the chord from the center if the length of the chord is 12 centimeter. आता आपल्याला इथं जी इन्फॉर्मेशन सांगलेली आहे त्या आधारे आपण काय एक फिगर काढायची आहे, सर्कल ड्रॉ करायचं आहे आणि नंतर C हे सेंटर सांगितलेलं आहे आणि आपल्याला रेडियस सांगितलेला आहे 10 सेंटीमीटर. आता AC हा रेडियस इथं घेतलेला आहे, हा किती होणार आहे 10 सेंटीमीटर होणार आहे आणि फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड. आणि आपल्याला इथून इथपासूनचे अंतर फाइंड करायचे आहे आणि कॉर्डचा आपल्याला लेंथ सांगितलेली आहे 12 सेंटीमीटर. ओके, AB 12 सेंटीमीटर. ओके, 12 सेंटीमीटर आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे तर CM म्हणजे सेंटरपासून कॉर्डपर्यंतचे अंतर आपल्याला CM फाइंड करायचं आहे. त्यासाठी आता बघा फर्स्ट आपल्याला AMचं लेंथ फाइंड करावी लागणार आहे. नंतर पायथागोरसचा थेरम यूज करून आपल्याला काय करावं लागणार आहे हे अंतर फाइंड करावं लागणार आहे. ओके, फर्स्ट आपण जे काय म्हणजे हे गिवन जे दिलेलं आहे या फिगरमध्ये आपण काय ते लिहूया, राईट करूया. ओके, इन फिगर काय आहे बघा आता फर्स्ट रेडियस ऑफ द सर्कल आर कोणता आहे AC इज इक्वल टू किती झालेला आहे 10 सेंटीमीटर. राईट, अँड कॉर्ड AB इज इक्वल टू काय 12 सेंटीमीटर. राईट, आता तुम्ही बघितलं तर CM परपेंडिक्युलर AB आहे. राईट, सेगमेंट CM परपेंडिक्युलर काय कॉर्ड AB. राईट, देअरफोर काय होणार आहे पॉइंट M इज midpoint ऑफ कॉर्ड AB. राईट, त्यामुळं देअरफोर आता AM हे फाइंड करायचं आहे. AM इज इक्वल टू काय होणार आहे हाफ ऑफ AB. राईट, देअरफोर आता हाफ ABचं अंतर किती दिलेलं आहे 12. राईट, 2 1 2 2 6 12 म्हणजे देअरफोर लेंथ ऑफ AM किती आलेला आहे तर 6 सेंटीमीटर. ओके, म्हणजे आपल्याला ही लेंथ भेटलेली आहे. आता आपण पायथागोरसचा थेरम यूज करूया. इन राईट
अँगल ट्रायंगल कोणता होतोय तर CMA बाय पायथागोरस थेरम काय होणार आहे तर हायपोटेनसचा स्क्वेअर. इथं AC हा हायपोटेनस आलेला आहे. AC चा स्क्वेअर इज इक्वल टू काय AM चा स्क्वेअर प्लस CM चा स्क्वेअर. ओके, त्यामुळे आपल्याला AC बघा किती दिलेला आहे 10 दिलेला आहे. 10 चा स्क्वेअर आणि AM आता आपण फाइंड केलेला आहे 6 चा स्क्वेअर आणि CM आपल्याला फाइंड करायचा आहे. ॲज इट इज आपण लिहूया. ओके, आणि 10 चा स्क्वेअर किती आहे 100 आणि 6 चा स्क्वेअर आहे 36 प्लस CM चा स्क्वेअर. ओके, 100 आता प्लसचं इकडे गेलं की मायनस होणार आहे. -36 इज इक्वल टू CM चा स्क्वेअर. 100 - 36 इज इक्वल टू CM चा स्क्वेअर. आता ह्या मायनस केलं की किती होणार आहे 100 - 36 64 होते. राईट, इज इक्वल टू CM चा स्क्वेअर. देअरफोर आता CM इज इक्वल टू तुम्ही बघितलं तर 64 हा 8 चा स्क्वेअर आहे. राईट, आता आपण ही पुढची स्टेपसुद्धा घालू शकतो. CM चा स्क्वेअर इज इक्वल टू हे स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर काय 8 चा स्क्वेअर. राईट, आता हे स्क्वेअर कॅन्सल झालं की देअरफोर CM इज इक्वल टू काय येणार आहे 8 येणार आहे. राईट, म्हणजेच आपल्याला बघा आता काय करायला सांगितलं होतं फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड. मग लिहू शकतो आपण द डिस्टन्स आता ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द लेंथ इज किती होणार आहे इज 8 सेंटीमीटर. ओके, आणि हे जे म्हणजे वर्ड्स असतात ते मी काही क्वेश्चनमधलेच घातलेत. आपलं ॲन्सर काय आलेलं आहे 8 सेंटीमीटर. ओके, आता स्टुडंट्स अशा पद्धतीने बघा आपलं 17.1 शिकून काय कंप्लीट झालं आहे. ओके, माझा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.